निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अडवंगी, गुरुदेव काय म्हणतायत ते ध्यानात येतंय का? गुरुदेवा, तुम्ही मला इथं ठेवून घेणार आहेत का नाही तेवढं सांगा। तुझी इच्छा आहे ना, राहा इथे। खरं सांगताय गुरुदेवा? अडभंगीनाथ, तुम्ही इथे थांबावं म्हणून गुरुदेवांनी होकार दिला आहे। लय उपकार झाला गुरुदेवा। आता तुम्ही इथं जे काम असेल ते सांगा, मी समज करतो। ते गोरक्ष सांगते। होय गुरुदेव। अडवंगी, हा आश्रम म्हणजे तपश्चर्याचे खूप मोठे स्थान आहे असं समज। ब्राह्म मुहूर्तावर इथे सगळे जागे होतात, ध्यान पूजन सुरू होते, गुरु आज्ञेने दिवसाची सुरुवात होते आणि सांगत आहे। अनेक छोटे मोठे नियम आहेत, ते मी तुला सविस्तर सांगेनच। सहज सिद्ध अद्वैतपणे नांदसी भक्ती प्रेम प्रगट करुणी भजनी आनंदसी भक्ती प्रेम प्रगट करुणी भजनी आनंदसी भक्त वत्सला भक्तागीना भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्तागीना भक्ति प्रिय अवधूता। ब्राह्म मुहूर्त झाला आहे। सगळीकडे देव देवी देवता त्यांच्या भक्तांसाठी आपापल्या स्थानांवर विराजमान झाले आहेत। चैतन्याचे वारे सर्वत्र वाहतायत। श्री महादेव, श्री दत्त प्रभू आणि आदिशक्तीला स्मरण करून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया। यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। स्वः भुव भुः ॐ सः जुं हौं ॐ स्वः भुव भुः ॐ सः जुं हौं ॐ। हणम्याकडून 15 मुद्रा येणे। अहो ओ, तुम्ही जाणार आहात ना, तयारी करून देऊ ना? कुठे जाणार आहे मी? अहो असं काय करताय? नदीवर स्नान करायला जाणार होतात ना? हा हा हा, ते होय। नाही जाणार आहे मी। काय होईल नदी स्नान करून? अहो तुम्हाला अपमृत्यूचं भय आहे। काहीतरी पुण्य काठीशी असायला हवं म्हणून हा उपाय करायला सांगितला आहे ना आपल्याला। खरं तर दान धर्म करावा लागतो। ए बाई, खर्च करायला नको सांगूस ग। पण नदीच्या किनारी जाऊन स्नान करून यायचंय, यात कुठे काही खर्च आहे हो? तुला ठाऊक नाहीये का नदी किती दूरवर आहे ते? आणि वाटेत कुणी माझा जीव घेतला तर? अहो काय बोलताय तुम्ही? कोणी कशाला जीव घेईल तुमचा? का मला काय शत्रू कमी आहेत का? अहो आपल्यावर नाथांची कृपा आहे, असं काही मनात पण आणू नका तुम्ही। मी म्हणते म्हणून तरी जा, हवं तर
पाया पडते हो मी तुमच्या. काय करू आता? बापू, तुझं काय आता? तो जगन आहे ना माझा सवंगडी, त्याचं काय आता? त्याचे बापू येणार आहेत उद्या. कशाला? त्यांना ऋण हवंय. ऋण हवंय त्यांना? नर्मदे, मी नदीवर जायला तयार आहे आणि हो, कुणीही आलं तर त्यांना मी नाहीये म्हणून सांग. हं? मी तयार आहे नदीवर जायला. हो. नाथच पावले. शुभम भवतु. आज ब्राह्म मुहूर्तावर नेहमीप्रमाणे दिनचर्या सुरू झाली आहे. काल काय काय घडलं त्यावर आधी बोलूयात. जालिंदर. गुरुदेव, काल त्या भक्ताकडे जाऊन आलो. प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही शक्य आहे आणि तात्काळ फळ देईल असा उपाय मी त्यांना सांगितला आहे. नेमकी समस्या काय आहे? ती जी भक्त आहे तिच्या पतीचा अतिलोभ हीच समस्या आहे. अतिलोभामुळे त्याच्या गाठीशी केवळ पापच उरलंय गुरुदेव. लोभाच्या मुळाशी जा जालिंदर. काम, क्रोध, मद, मत्सर मनुष्याचे हेच खरे शत्रू आहेत. त्याच्या कल्याणाच्या मार्गात, प्रगतीच्या मार्गात हेच मुख्य अडथळे आहेत. जालिंदर, भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग या सगळ्या मार्गांनी शत्रूला पराभूत करता येऊ शकतं. आणि त्यासाठी गुरु असणं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं हेच फलदायी असतं. होय गोरक्षनाथ, जन्म जन्मांतरीचे भोग म्हणून हे विकार माणसाच्या आत आहेत. ते प्रयत्नपूर्वकच काढावे लागतील गुरुदेव. गुरुदेव, आपण ज्या व्यक्तीविषयी बोलत आहोत त्या लोभी माणसाची पत्नी ही गुरुदेवांची भक्त आहे. होय गुरुदेव, आणि तिच्या पुण्याईनेच त्या लोभी माणसाचे कल्याण होईल. गुरुदेव, अडबंगीला आश्रमातील सगळे नियम, सगळ्या पद्धती समजावून सांगितल्या आहेत. अडबंगी, तुला काही सांगायचं आहे? गुरुदेवा, माझं कशाचं काय बी म्हणणं नाही. तुम्ही सांगाल ते काम म्या कराल. 2 वेळाला पोटभर खायला मिळालं म्हणजे झालं. गुरुदेव, एवढी साधना करूनही अडबंगीची ही भूक कसली आहे? अडबंगीची भूक इथल्या प्रसादानेच भागणार आहे. गुरुदेव, मला ही उत्सुकता आहे ही इतका कठोर तप करूनही अडबंगीनाथ असे का वागताय? बापू, बापू. माधवा, काय झालं? कुठे होतास तू एवढा वेळ? सारखा बाहेर खेळत असतो. आई, उद्या मला माझ्या सवंगड्यांना काहीतरी खायला द्यायचंय. काय करून देऊ तुला सांग बरं? लाडू दे ना. लाडू? बर, रात्री छान लाडू करते हा तुझ्यासाठी. सगळ्यांना नेऊन दे. वा 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 वा. लेकाला लाडू पाहिजेत का? आई बनवणार आणि सगळा गाव खाणार. झालं, आता काही लाडू खायला मिळणार नाही. अहो, जाऊ द्या ना. एवढं कितीच लागणार आहे हो त्याला? किती? अगं थोडं तूप लागेल, थोडी साखर लागणारच ना.
हे बघ, आज पोळी उरेल त्याचा तू उद्या लाडू कर आणि तो ह्याला दे. आणि हो, दुसऱ्या कुणासाठीही घेऊन जायचं नाही. तुझ्या बापाने एवढी गडगंज संपत्ती कमावले, ती अशीच संपवायची नाही. बापू, तुम्ही नदीवर कधी जाणार आहे? ते तुला कोणी सांगितलं? अख्ख्या गावाला माहिती आहे. अख्ख्या गावाला माहिती आहे? सांगितलं कोणी? अहो, ते जाऊ द्या ना. तुम्ही जाणार आहात तर काय तयारी करून देऊ मी तुम्हाला? तयारी काय करायची? त्यात एक पंचा आणि 2 अंगावरचे कपडे, झालं. पूजेचं साहित्य देऊ? पूजा करायची? कुणाची? अहो, असं काय करताय? नदीवर स्नान करायला जाताय ना, मग नदीत एखादा दिवा सोडा. माशांसाठी कणकेचे गोळे करून देऊ का? ते सोडा तिथे जाऊन. हा, हे बघ, आपलं काय ठरलंय? नदीवर जाऊन स्नान करायचं, फक्त स्नान करायचं. वाढीव खर्च नको ग सांगूस बाई. बर, थांबा, आलेच मी. हे घ्या, ह्यात कपडे आहेत. रात्री निघाल ना? रात्री कशाला? आत्ताच निघेन मी. आत्ता? का? आई, शुकाय शुकाय काय 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 सांगितलं त्यांनी कानात? काय रे, चाडी करतोस ना? काय सांगितलं त्यांनी? अहो, आता आपल्या मुलाला पण समजायला लागलंय. कशाबद्दल? बैलाला चारा पाणी द्यायला नको म्हणून बैलगाडी इथेच ठेवून पायी निघालात ना तुम्ही? असं पै पै वाचवायला लागते माधव. तेव्हा कुठे खूप धन साठत. येतो. रात्री छान लाडू बनवून देते हा तुला. बापूंना सांगायचं नाही. आई, मला सगळे विचारतात, काय तुझे बापू एवढे लोभी कसे? असं नाही बोलायचं बाळा. चल, मी तिला छान खाऊ देते. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. गुरुदेव, महाप्रसाद झालाय. 2 पानं घ्या. एक श्री महादेव आणि माता पार्वतीला आणि दुसरं दत्तप्रभूंना. होय गुरुदेव. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन. गोरक्षा, नैवेद्य दाखव. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन
आज पहिला महाप्रसाद अडबंगीला घेऊ द्या. गुरुदेवा, मला एकल्याला कशाला? तुम्ही समजा जेवा, मी जेवल मग. अडबंगी, साधना करणाऱ्याची काळजी साक्षात अन्नपूर्णा घेते. साधकाची तहान भूक तिला ठाऊक असते. आणि नाथपंथात जो आहे त्याला अन्नाची उणीव कधी भासतच नाही. परंतु तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याचं निराकरण म्हणून आजचा हा महाप्रसाद सर्वप्रथम तू ग्रहण कर. अडबंगी, गुरुदेव सांगतायत ते आज्ञा समजून बस जेवायला. भरतरी, भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या गुरुदेवा, घर सोडल्यापासनं असं मायेनं जेव कधी कोणी म्हणलं नाही. एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. अडबंगी, सावकाश जेव. अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. माधवा, झोपायचं नाहीये तुला? रात्र झाली ना आता. झोप येत नाहीये. काय झालं? बापू एकटेच गेलेत ना. नर्मदा, सुमी, एवढ्या रात्री काय झालंय? अहो, काळजी वाटली म्हणून आलो बघा. शेठजीला दिवसा जाताना बघितलं. आता रात झाली तरी परत आल्यात का नाही आल्यात? नाही आलेत ते अजून. वाटलंच मला. पण तुम्ही असं का विचारताय? अहो, शेजारच्या गावात दरोडा पडलाय म्हणून एक जण सांगायला आला होता. अरे देवा, आम्हासनी काळजीबाई शेठजीची, त्यात ते एकलेच गेलेत. तरी मी त्यांना सांगत होते बैलगाडी घेऊन जा, लोक तरी सोबत घेऊन जा, पण माझं ऐकतील तर खरं. अहो, मला सांगितलं असतं तर मी गेलो असतो सांगती. पर म्या म्हणती एवढ्या रात्रीला गेल्यात कुठं? काय सांगू ग मी तुला? बापू नदीकडे गेलेत. काय ग नर्मदे, नदीवर कशाला? मी सांगते तुला ते नंतर. आता माझ्या जीवात जीव नसणार बघ. मी काय करू मला कळत नाहीये. अहो, तशी काळजी करू नका. मला जसं समजलं तसं सांगायला आलो मी तुम्हाला. आता ते येईपर्यंत जीवात जीव नसेल बघा माझ्या. नर्मदे, काळजी घे, आम्ही येतो. आणि काय वाटलं तर आवाज द्या. लागलीच येतो आम्ही. येतो आम्ही. आई, ते दरोडेखोर बापूंना मारणार तर नाहीत ना? माधवा, असं वाईट साईट बोलू नये बाळा. वास्तू तथास्तू म्हणत असते.